इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। दूर अज्ञान के हों अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे। हर बुराई से बचते रहे हम, जितनी भी दे भली जिंदगी दे। बैर होना किसी का किसी से, भावना मन में बदले की होना। हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम न सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण। फूल खुशियों के बांटे सभी को, सबका जीवन ही बन जाए मधुबन। अपनी करुणा का जल तू बहा के, कर दे पावन हर एक मन का कोना। आज मळाई देवी संस्थानच्या वतीनं एक महाराष्ट्रामध्ये एक आगळं वेगळं की आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, पण आज प्रथमतः बघितलं की कंटिन्यू लगातार 16 वेळेस ब्लड डोनेशन। आणि एक अभिमानाची गोष्ट आहे की 1, 2, 3 नाही तर 300, 350 लोक एका दिवशी ब्लड डोनेशन करतात। आमच्या आदरणीय इथं भाऊ आहेत, आमच्या वर्ग क्लासमेट डॉक्टर स्वाती आहेत, त्यांच्या संयोजनातून एवढं मोठं रक्तदान शिबिर, महाराष्ट्राला एक प्रेरणा देणारं रक्तदान शिबिर। आपल्याला सगळ्याला माहीत असेल की रक्ताची किंमत फार मोठी आहे आणि या भूमीमध्ये, यशवंतरावांच्या भूमीमध्ये एक सामाजिक वारसा भाऊ आणि डॉक्टर स्वाती करत आहेत, ही निश्चित आनंदाची गोष्ट आहे। आणि आम्ही आज दिव्यांग मंत्रालयाच्या बाजूला इथं उपस्थित आहेत। शेवटी कुठलंही ऋण, कुठलीही संस्था ही समाजकारणातून आणि पुण्यातून उभं राहतो। मी आदरणीय भाऊंच्या एवढ्या मेहनतीला आणि डॉक्टर स्वातींना शुभेच्छा देतो की काका सगळे सर्व की एवढी मोठं काम आपण करत आहात। हे काम न भरून येण्यासारखं काम आहे। एक रक्ताचं मोल एक जीव असतो, एवढंच मी इथं सांगतो। आणि अतिशय चांगल्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याच्या या यशवंतरावांच्या भूमीमध्ये आम्ही इथं उपस्थित आहोत, फार मोठा आनंद आम्हाला आहे। धन्यवाद। मळाई ग्रुप आणि टाकल्या संस्थांच्या वतीनं आज या ठिकाणी 16वा ब्लड कॅम्प आयोजित केलेला आहे। दरवर्षी फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो। आजच्या या ब्लड डोनेशन कॅम्पचं वैशिष्ट्य असं की आमचे मित्र सन्माननीय संतोषजी मुंडे साहेब, वरील वैजनाथ बीड या ठिकाणून या ठिकाणी आले की
त्यांना डॉक्टर स्वाती थोरात यांनी फोन केला की असं ब्लड डोनेशन कॅम्प आहे. माननीय मुंडे सरांचा मुलगा अक्षरशः आजारी आहे, ताप आहे त्याला, तरीसुद्धा त्यांनी एकदा आश्वासन दिलं, म्हटलं की ते रात्री कराडला मुक्कामाला आले आणि आता लगेच परत होणार आहे. सामाजिक कार्यामध्ये फार मोठं एक निष्ठा असावी लागते. ती निष्ठा दिव्यांग मंत्रालयाच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर प्रयत्न करत असताना माननीय मुंडे सरांनी ती दाखवलेली. तरुण वयामध्ये त्यांनी अनेक पदं भूषवलेली आहेत. आज या ठिकाणी ते आले, मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि मी तुम्हा सर्वांना असं आवाहन करेन की दिव्यांग मंत्रालयाच्या वतीनं जे दिव्यांग लोक आहेत आपले मुलं मुली किंवा तरुण वगैरे, यांच्यासाठी आपल्याला निश्चितपणे त्यांच्या मंत्रालयाकडून मदत होईल ती आपण घेऊया. या ठिकाणी जो ब्लड डोनेशन कॅम्प भेटलेला आहे त्या कॅम्पमध्ये ज्यांनी रक्तदान केलेलं आहे, सलग 7 वेळा 8 वेळा 10 वेळा रक्तदान केलेलं आहे, त्यांनाही मनापासून मी त्यांचे ऋण व्यक्त करतो, शुभेच्छा देतो आणि असंच आपण दरवर्षी हे सामाजिक कार्य करत राहू. या ब्लड डोनेशन कॅम्पचं एक वैशिष्ट्य आहे, हा सामाजिक उपक्रम आहे, कुठल्याही कुणाच्याही गौरवासाठी नाही, तर हा सामाजिक उपक्रम आहे आणि एक सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आम्ही तो करत आहोत. सन्माननीय मुंडे साहेबांनी भेट दिली, मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि प्रमुखांना सांगू इच्छिते, रक्तदान शिबिर हा आम्ही वैद्यकीय क्षेत्रातला सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही नेहमी राबवतो. आम्ही त्याला उद्घाटनाचं स्वरूप अशा मोठ्या स्वरूपामध्ये कधी देत नाही, परंतु मला आपल्याला आवर्जून सांगा असं वाटतं की दिव्यांग मंत्रालयाचे उपाध्यक्ष माननीय श्री संतोषजी मुंडे साहेब हे आमचे वर्गमित्र आहेत आणि वर्गमित्र कसे प्रगती करत असतात आणि त्यांची उंची जशी वाढत जाते तसे आपले वर्गमित्रच हे आपल्याला मदत करत असतात आणि हे एक उदाहरण तुमच्या पुढं असावं अशा हेतूने आज मी तुम्हाला सुद्धा इथे पाहिलेलं आहे, बोलवलेलं आहे. माहिती म्हणजे मी सांगते की 2001 सालापासून आम्ही इथे छोट्या मोठ्या स्वरूपामध्ये रक्तदान शिबिर चालू असेल, परंतु महालक्ष्मी ब्लड बँकेचे माननीय श्री कुमारजी पाटील जे आमचे क्लासमेट आहेत त्यांनी इथे रिक्वेस्ट केली होती म्हणून आम्ही रक्तदान शिबिर एक मोठ्या स्वरूपात चालू केलं. आणि आपल्या ह्या माई ग्रुपला रक्तदानाची खूप मोठी परंपरा आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. रक्त तयार करता येत नाही, वेगवेगळे आजार, हिमोफिलिया, थ्रोम्बोसायटोपेनिया, कॅन्सर आणि शस्त्रक्रिया, अपघातातील रुग्ण अशा वेगवेगळ्या ठिकाणी रक्ताची खूप मोठ्या प्रमाणात गरज लागते आणि हा तुटवडा कायमस्वरूपी भासत असतो आणि त्यावेळेस लोक आम्हाला येऊन भेटले की आपला ग्रुप फार मोठा आहे आणि आपण रक्तदानासाठी मोठ्या प्रमाणात संचलन चालू करावं.